नमस्कार. नमस्कार सर. आहेत डॉक्टर आहे? हो आहेत ना. पाणी वगैरे घेणार काही? नाही. ठीक आहे. आतमध्ये पेशंट आहे, कन्सल्टेशन चालू आहे, तोपर्यंत बसा तुम्ही. रोहित सर, पेशंटचं कन्सल्टेशन झालं, या. ओके. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. 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 बसा. कसे आहात? मस्त मस्त. 1.5 महिना झाला वाटतं सर्जरीला. आता हे आपलं सर्जरी करून आता 1.5 महिना तर झालेला आहे. रिझल्ट मला तर अगदी भारी वाटते. अगदी म्हणजे लोक बघतात ते पण सांगतात. तर मग आता ह्याच्या पुढं आता 1.5 महिना झाला आहे आपल्याला, ह्याच्या पुढं काय नेमकी काळजी घ्यायची? सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे हे केस जे टिकवण्याकरता आपल्याला गरजेचं असतं ते म्हणजे DHT ब्लॉकर. त्या असतात फिनेस्ट्राईड नावाच्या US FDA अप्रूव्ड टॅबलेट्स आहेत की ज्या हेअर लॉसवर काम करतात. DHT ब्लॉकर जी गोळी आहे फिनेस्ट्राईड नावाची, ती तुम्हाला आता मी 6 महिन्यांपर्यंत घ्यायला सांगणार. 6 महिन्यानंतर तुम्हाला अल्टरनेट डे करणार आपण. नंतर तुम्हाला 3 ते 4 वर्ष तरी मी ती तुम्हाला गोळी घ्यायला सांगणार, जेणेकरून तुमच्या ज्या रेसिपिंट एरिया आहे त्या ठिकाणी रिसेप्टार्स असतात. अनुवंशिकतेमुळे त्या ठिकाणी DHT हार्मोन येतो. टेस्टेस्टोरॉन हार्मोनचा पुढचा प्रोडक्ट, तो DHT हार्मोन आणि तुमचा रिसेप्टार्स हे मिळून प्रोग्रेसिव्ह बायोलेस करतात. म्हणजे आज तुम्ही जे इथपर्यंत पोहोचलात त्या DHT हार्मोनमुळंच नुकसान झालेलं आहे आपल्याला. तर ह्या DHT हार्मोनमुळे आपल्याला ह्या ट्रान्सप्लांटेड हेअरवर सुद्धा नुकसान होतं. बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की इथून केस काढल्यामुळं इथे ह्या ठिकाणी लावल्यानंतर DHT हार्मोनचा त्या ठिकाणी परिणाम होत नाही. हा समज चुकीचा आहे. अशा स्टडीज आहेत आज उपलब्ध की ज्यामध्ये तुमच्या DHT हार्मोनचा परिणाम ट्रान्सप्लांटेड हेअरवर सुद्धा होतो. तुमच्या रिझल्टला फिनेस्ट्राईडची मुळातच गरज नाही, पण ते टिकवण्याकरता तुम्हाला फिनेस्ट्राईड आणि DHT हार्मोनचे जे टॅबलेट्स आहेत त्या तुम्हाला घ्यावेच लागतील. त्याशिवाय तुम्हाला रिझल्ट येणार नाही. अच्छा, म्हणजे आता हे औषधं तुम्ही देतात, टॅबलेट देतात मला, तर हे किती दिवस घ्याव्यात अशा पुढं परत? हे साधारण तुमचं आता वय 43 आहे. वया 43मध्ये DHT हार्मोनचा परिणाम बऱ्यापैकी कमी झालेला असतो. जसा की 25पासून तर 40पर्यंत आजकाल जे आहे ते DHT हार्मोनचा परिणाम जास्ती असल्यामुळे तुम्हाला ह्या काळात जास्ती हेअर लॉस होतो. आता निश्चितच तुमचा हेअरफॉल नाही आहे, स्टेबल आहे. तुम्ही ग्रेड 6मध्ये स्टेबल झालेले आहात. म्हणून तुम्हाला मी साधारण 6 महिने रोज एक गोळी घ्यायला सल्ला देणार. त्यानंतर आठवड्यातून तुम्हाला 2 ते 3 वेळा ती गोळी घ्यायला लावणार की जेणेकरून तो DHT हार्मोन तुमच्या शरीरामध्ये प्रमाण त्याचं कमी राहून त्या रिसेप्टारसोबत कॉम्बिनेशन करून त्रास नाही देणार. नंतर वर्षभरानंतर आपण परत चेकअप करून आपण साधारण ठरवणार की तुम्हाला वर्षातून 6 महिने घ्यायला लावायची की 8 महिने घ्यायला लावायची. आपल्याला बरेच दिवस ह्या गोळ्या घ्यायच्या असल्या कारणाने आपण त्याला मिनिमम डोसमध्ये देतो की जेणेकरून तुम्हाला ते लॉंग टर्म एकदम सेफली तुम्हाला घेता येईल. डॉक्टर, आता तुम्ही बोलला की मला औषधं सुरू केली आहेत तुम्ही, त्यातली जी फिनास्ट्राईड म्हणून जी टॅबलेट आहे ती खाल्ल्यामुळं मी असं ऐकलं आहे, म्हणजे बघतोय आपण इकडं व्हिडिओ वगैरे आता सोशल मीडियावरती काय काय बघायला मिळतं. त्या गोळीमुळं आपल्या वैवाहिक जीवनात सेक्शुअल प्रॉब्लेम येतो म्हणा, किंवा मुलं बाळ होण्यास त्रास होतो परत, असं ऐकण्यात आहे माझ्या. मला खरोखर काय माहीत नाही, तुम्ही डायरेक्ट तुम्हालाच विचारावं. तर तसं काय प्रॉब्लेम होऊ शकतो का त्याला? साईड इफेक्ट्सचं बोलायचं झालं तर प्रॅक्टिसमध्ये असताना 100तून एकच पेशंट असा आम्हाला तक्रार करतो की त्याला सेक्शुअल पोटेन्शियलमध्ये काही अडचण येत आहे किंवा होत आहे. मुळातच सेक्शुअल परफॉर्मन्स जो असतो तो आपला सायकोलॉजिकल असतो. आपण आधीच प्रिझ्युम करून घेतो बऱ्याच वेळेस गुगलमध्ये वाचून बघून की याचे साईड इफेक्ट्स होतात. तुम्हाला एक खूप वर्ष घ्यावे लागतात, खूप डोस व्हावा लागतो, तर तुम्हाला तो परिणाम बघायला मिळतो. आम्ही जवळजवळ बऱ्याचशा पेशंटला, हजारोंच्या संख्येने पेशंट आज फिनेस्ट्राईड घेत आहेत, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने, जेणेकरून तुमचा पहिले प्लाझ्मा स्टेट कॉन्सन्ट्रेशन कमी करून घेतो. DHT हार्मोन पहिले बॉडीमधला जो हाय लेवल असतो तो कमी करून घेतो. एक नॉर्मल लेवलला आल्यानंतर आम्ही त्याला मिनिमम डोसमध्ये देतो की जेणेकरून ते DHT लेवल मेंटेन राहतील. आपल्याला हायवरून खाली आणायचं काम नाही राहत. त्यामुळं
आठवड्यातून 3 वेळा 4 वेळा, काही जणांना महिन्यातून 10 वेळेस गोळी घ्यायला लावतो, काही जणांना वर्षभरातून 8 महिने गोळी घ्यायला लावतो, काही जणांना 6 महिने. ते वारंवार तुम्हाला आम्ही चेकअपला बोलवतो, वारंवार तुमच्याशी कन्सल्ट करतो. प्रत्येक पेशंटचं त्यानुसार आपण डोस ठरवतो की जेणेकरून तुम्हाला त्याचा कुठलाही साईड इफेक्ट्स नको व्हायला आणि तुम्हाला तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम्स येणार नाहीत याची आम्ही काळजी घेतो. जेवढं आवश्यक आहे DHT हार्मोन कमी करणं फिनास्ट्राईड घेऊन, तेवढंच त्याचं साईड इफेक्ट्स न होणं हे पण आम्ही त्याचं पूर्ण काळजीपूर्वक घेऊनच सल्ला पेशंटला देतो. मग आता ह्या तुम्ही ज्या गोळ्या दिल्यात ते आता एवढे दिवस खायचे आहेत मला, तर त्याचा साधारणपणे खर्च किती असू शकतो, किती होईल खर्च? 500 रुपयापर्यंतच्या 30 गोळ्या येतात महिन्याच्या. म्हणजे 30 गोळ्यांची किंमत फक्त 500 रुपये. म्हणजे जर तुम्हाला 6 महिन्यानंतर जर घ्यायची म्हटली, 10 ते 15 गोळ्या घ्यायच्यात महिन्यातल्या, 200-250 रुपये फक्त त्या गोळीचा खर्च आहे. एवढी ती स्वस्त गोळी आहे. आजकाल मिनॉक्सिडिलमध्ये सुद्धा फिनास्ट्राईड येतं. त्यात फुल नाही, फुलाची पाकळी. 100% तुम्हाला त्यातून रिझल्ट नाही येत, पण काही प्रमाणात तुम्हाला मेंटेनन्ससाठी मिनॉक्सिडिलमधून सुद्धा फिनास्ट्राईड टॉपिकली लावायला तुम्हाला त्यातून सुद्धा मदत मिळते. त्याचे सुद्धा स्टडीज आहेत की त्यांनी सुद्धा फरक पडतो. आता ह्या गोळ्या तर मी तर खातोयच, पण एखाद्याचा जर काय प्रॉब्लेम असेल किंवा तो आता इथून पुढं बाबा गोळ्या खाऊ शकणार नाही, काय असेल तर एखाद्याचा असतो प्रॉब्लेम. माझंच असं नाही, दुसऱ्या पेशंटचा पण काय प्रॉब्लेम असेल की बाबा आता मी गोळ्या नाहीच खाऊ शकत, तर त्याचा या ग्रोथसाठी म्हणजे जे काय आपल्याला रिझल्ट मिळणार आहे त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो का बाबा? कसं आहे की एखादा पेशंट जर ती गोळी नाही घेऊ शकला तर पुढं चालून त्याची संपूर्ण केस जाणार नाही, परत त्याला टक्कल नाही पडणार, पण आहे त्या केसांमधली डेन्सिटी कमी होईल, त्या केसांमधली घनता कमी होईल, त्याचा डायमीटर कमी होतो, ते केस पातळ होतील, मग विरळ होतील, त्यामध्ये गॅप दिसतो. तर ह्या सर्व गोष्टी टाळण्याकरता तुम्हाला DHT ब्लॉकर घेणं खूप आवश्यक आहे. ती टॅबलेट घेणं खूप तुम्हाला गरजेचे आहे. नाहीतर मग 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 6 वर्षानंतर कदाचित ती केसांची डायमीटर, घनता त्याचं ते कमी व्हायला सुरुवात होते. तर डॉक्टर आता मला एवढंच आता विचारायचं आहे की हा आता तुम्ही मला 6 महिने हे औषध घ्या, ह्या गोळ्या घ्या असं सांगताय, मग हे प्रत्येकालाच, आता माझं वय वेगळं आहे, दुसऱ्याचं वेगळं असणार आहे, प्रत्येकाचं वय काही सेम नसणार, त्या प्रत्येक वयाच्या माणसानं असं वेगवेगळ्या हे औषधं घ्यायचा कालावधी तोच असणार आहे का वेगवेगळा असतं? कसं आहे की 23 वर्षांपासून तर 30पर्यंत DHT हार्मोन खूपच प्रमाणात आजकाल हल्ली बघायला मिळत आहे. तर त्यांना टॅबलेट ती घेणावंच लागेल, त्यांना रोजच घ्यावी लागेल. 6 महिन्यानंतर अल्टरनेट डे करून कमीत कमी 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत सुद्धा त्यांना ती घेण्याची तयारी असावी. वयाच्या 30पासून तर 40पर्यंत नाही म्हटलं तरी 3 ते 4 वर्ष किंवा 5 वर्ष तरी ती टॅबलेट घ्यायलाच पाहिजे. 40 नंतर खूपच बाळणे स्टेबल असेल तर आम्ही फक्त 6 महिने ते 1 वर्ष घ्यायला लावतो, किंवा प्रत्येक पेशंटचा एक वेगवेगळा डोस वयानुसार त्याचा स्टेबिलिटी बघून, त्याचं ग्रेड बघून त्याचा डोस ठरवला जातो. प्रत्येकाचा डोस हा वेगळा असतो. तुम्हाला जो डोस दिलेला आहे तो त्यांना दुसऱ्या पेशंटला लागू राहील असं काही नाही. वयानुसार ग्रेड ऑफ बाळनेस तुमच्यानुसार ते बदलतं. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, ह्या टॅबलेट फिनास्ट्राईडचा काय दुसरा पर्याय तर नाही ना? बऱ्याचशा स्टडीजमध्ये बघितलं गेलं आहे की काही आहाराचे पदार्थ आहेत की ज्यामध्ये DHT ब्लॉक होतो. जसं फिनास्ट्राईड काम करतं तसं काम करतं. जसं की ग्रीन टी आहे, तसा सॉ पॉल्मेटो आहे, टोफू आहे, मशरूम आहे, ब्रोकोली आहे. थोडक्यात अँटीऑक्सिडंट पदार्थ जे असतात ते. आम्ही सुद्धा काही योगा करायला सांगतो, काही व्यायाम करायला सांगतो पेशंटला. पण जेवढी गोळी ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने हे काम नाही करत. हे एक सपोर्टिव्ह म्हणून काम करू शकतं. म्हणजे जसं की तुम्ही आठवड्यातून 3 दिवसच गोळी घेणार आहात, तर 3 दिवस न गोळी घेऊन ह्या गोष्टी तुम्हाला त्या गोष्टीतून मदत करतील. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी फक्त मदत करतील, पण 100% तुम्ही त्या गोष्टींवर अवलंबून नाही राहू शकत. चला मग येतो सर. येस, या 1 महिन्यानी परत यायचं आहे नक्की. पुढच्या PRP साठी, पुढच्या औषधांसाठी. हो. येस.